नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर अखेर या मल्लिका आणि अंशुमनला भेटणार त्यांच्या पापाची शिक्षा, तर दुसरीकडे मात्र स्वानंदी फोडणार चक्क मंदाकिनीचं थोबाड। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता समर आणि स्वानंदी या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी मात्र ही मल्लिका खूप सारे प्रयत्न करत असते आणि त्यामध्ये मात्र सगळ्यात मोठी मदत करत असते ती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की स्वतः मंदाकिनी। आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र समर आणि स्वानंदीचं नातं तुटेल असं ह्यांना वाटत असतं। पण मित्रांनो, हे सगळेजण विसरून गेलेले असतात की समर आणि स्वानंदीचं नातं किती घट्ट आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलीच असेल की आतापर्यंत मात्र बिचाऱ्या समरने ह्या काकूवरती कधी संशय घेतला नव्हता, पण पुढे आपल्या स्वानंदीला आता असे काय काय पुरावे सापडतात त्याच्यामुळे मात्र आता समर राजवाडे स्वतः ह्या काकूला स्वतःच्या हाताने धक्के मारून घराच्या बाहेर काढताना तुम्हाला पाहायला भेटेल। तर अंशुमनला एकीकडे पोलीस आता बेड्या ठोकताना पाहायला भेटेल, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस मात्र आजीच्या किडनॅपिंगच्या नंतर आपल्या स्वानंदीने ह्या मल्लिकाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठी गोष्ट घडली होती। त्यावेळेस मात्र ह्या मल्लिकाने रडून सगळ्यांना दाखवलं होतं की स्वानंदी चुकीची आहे आणि ती बरोबर आहे, कारण की ती असं काही करणार नाही। आणि मल्लिकाला वाटलेलं असतं की ही स्वानंदी विसरली असेल सगळ्या काही गोष्टी, पण मित्रांनो स्वानंदीने अजूनही त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या असतात आणि पुढे तुम्ही हेच पाहाल की आपली स्वानंदी आता समर राजवाड्यांसमोर ह्या मल्लिकाचा खरा चेहरा घेऊन यायला पुरावे गोळा कर। आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या मल्लिकाने आतापर्यंत एवढे कांड करून ठेवलेले आहेत की त्याच्यामुळे तिला शिक्षा होणं तरी योग्यच आहे आणि साहजिकच आहे। तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज अशी पण पाहायला भेटणार आहे की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये आता गुड न्यूज येते, म्हणजेच ते आता प्रेग्नन्सीची म्हणजे स्वानंदी आपली प्रेग्नंट असते ही बातमी आता सगळ्यांना देते। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर काय होणार आहे, ह्या मल्लिकाच्या पायाखालची अजूनच जास्त जमीन सरकते आणि त्याच्यानंतर ही मल्लिका आता तर म्हणते हद्दच पार झाली, आता काही जरी झालं तरी स्वानंदीला आपल्याला संपवणंच गरजेचं आहे, कारण की स्वानंदीचं जर बाळ ह्या घरात जन्माला आलं ना तर माझं तर खेळच संपला, कारण की एवढ्या वर्ष केलेली मेहनत अशीच पाण्यामध्ये जाऊ शकते। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी स्वानंदीचं बाळ संपवलंच पाहिजे। तर पुढे मित्रांनो, ही मंदाकिनी तुम्हाला माहितीच आहे की किती महामूर्ख आहे, कारण की तिला असं वाटतं की अजून पण ही सगळं स्वानंदीच्या विरोधात कटकारस्थान काड्या करून समर स्वानंदीच्या नात्यात दुरावा आणून त्यांचं बाळ संपवून ही मल्लिका तिला खूप साऱ्या काही गोष्टी अशा देईल त्याच्यामुळे तिचं आयुष्य सुखात जाईल। पण मित्रांनो, उलट ही मल्लिका आता उलट ह्या मंदाकिनीला असलं जाळ्यात फसवते बेकार की सांगायलाच नको। कारण की तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ही तर माहितच असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा असते की मल्लिकाची मुलगी आता ती अर्पिता परत येते आणि ती आल्याच्या नंतर काय मित्रांनो, समर आणि स्वानंदीचं नातं अजून घट्ट करायच्या ऐवजी ह्या सगळेजण मिळून समर आणि स्वानंदीचं बाळ संपवण्याचा प्लॅनिंग करत असतात। तर ही मंदाकिनी परत एकदा प्रूफ करून दाखवते की ती खरी स्वानंदीला तिची मुलगी मानतच नाही। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ही महाबाली सुष्मिता, मी तुम्हाला आधीपासून सांगत असतो, तर ही पुढे आता एवढे कटकारस्थान करते की काय सांगायलाच नको। कारण की मित्रांनो, तुम्हाला पुढे ह्याच गोष्टी पाहायला भेटणार आहेत की ही सुष्मिता चक्क आपल्या स्वानंदीचं बाळ आता जन्माला यावं नाही यासाठी मात्र खूप सारे प्रयत्न करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहिलीच असेल की आत्तापर्यंत मात्र ह्या सुष्मिताने एवढे प्रयत्न केले आणि तरी देखील मात्र ह्या स्वानंदीने तिला एकदा पण शिक्षा दिली नाही। त्याच्यामुळे ह्या सुष्मिताची मजल आता चक्क ते स्वानंदीचं बाळ संपवण्यापर्यंत पोहोचते। दुसरीकडे मात्र ही मंदाकिनी स्वतःची मुलगी आहे स्वानंदी, तरी पण मात्र आता सावत्रपणाची जाणीव करून देतेच आणि स्वानंदीचं बाळ संपवण्याचा प्रयत्न करत असते। तर त्यावेळेस मात्र हा सगळा प्रकार आता राजवाड्यांसमोर येतो। राजवाडे मात्र ह्या मंदाकिनीसोबत काय करतात हे तर तुम्ही पुढे पाहाल, पण त्याच्या अगोदर स्वानंदी आपली ही मंदाकिनीचं थोबाड फोडताना तुम्ही पुढे पाहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आजपर्यंत ह्या अंशुमाने किती कुटाने आणि किती काड्या केल्या हे काय वेगळं सांगायला नकोस। तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अंशुमानने आतापर्यंत एवढे कुटाने केले होते, त्याच्यामुळे हा पुढे पण आता खूप सारे करताना तुम्ही पुढे पाहाल। आणि त्याच्यानंतर आता स्वानंदी भयंकर निर्णय घेते की ह्याचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे। तर पुढे आता स्वानंदी मात्र ह्या अंशुमानचा पर्दाफाश करते। पुढे अंशुमानला पोलीस बेड्या ठोकताना पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो राहिला ह्या मल्लिकाचा प्रश्न। तर मित्रांनो, पुढे ही मल्लिकाला आता समर राजवाडी स्वतःच्या हाताने घराबाहेर धक्के मारून काढताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। आणि समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये गोड बाळ येताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। म्हणजेच खूप सारे ट्विस्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत। तर आत्तापासून म्हणजेच आज या दिवसापासून तुम्हाला इथून पुढे खूप सारे ट्विस्ट, टर्निंग पॉईंट सगळे काय पाहायला भेटणार आहेत। तर इथून पुढे आपल्या चॅनलवरती सगळे अपडेट पण तुम्हाला अशाच पाहायला भेटतील। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। भेटूया पुढच्या। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।